नमस्कार शेतकरी बंधूंनो. कपाशी पिकात सुरुवातीच्या काळात पिकाला मावा, तुडतुडा व पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी आपण कोणती फवारणी घ्यावी त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपल्याला 30 दिवसापर्यंत कुठल्याही फवारणीची गरज नाही, कारण कपाशीला कीटकनाशक व बुरशीनाशक याची बीज प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे 30 दिवस आपल्या शेतात कुठलेही रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही. नंतर जर आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा असेल, त्यासाठी विविध कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहे. त्यासाठी आपण कोणती वापरावे, त्याचे घटक काय आहे, एकरी प्रमाण किती आहे, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले कीटकनाशक आहे बायर कंपनीचे सुपर कॉन्फिडर. यामध्ये घटक आहे इमॅडाक्लोप्राइड 30.5%. याचे एकरी प्रमाण आपल्याला 24 ते 30 ml प्रति एकरासाठी वापरायचे आहे. नंतरचे आहे बायर कंपनीचे कॉन्फिडर. यामध्ये घटक आहे इमॅडाक्लोप्राइड 17.8%. याचे एकरी प्रमाण आपल्याला 40 ते 50 ml प्रति एकर वापरायचे आहे. नंतरचे कीटकनाशक आहे एकतारा. यामध्ये घटक आहे थायोमिथॅक्झॅम 25%. याचे एकरी प्रमाण आहे 100 ग्रॅम प्रति एकर. तसेच शेतकरी मित्रांनो, विविध कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहे. आपण इमॅडाक्लोप्राइड किंवा थायोमिथॅक्झॅम घटक असलेले कुठलेही कीटकनाशक रसशोषक किडींसाठी त्यांच्या नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.